नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे खमंग असे पापड। गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे। गावाकडे ना मुगाच्या डाळीचा वापर जास्त केला जातो आणि मुगाच्या डाळीने ना पापड ना खायला खूप खरपूस लागतात। त्यामुळं आपल्याला इथं मुगाच्या डाळीचा वापर जास्त करायचा आहे। मी इथे घेतलेले आहे 3 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मॅशी मिळून दोन्ही डाळीत ना 5 किलो घेतलेल्या आहेत। आपलं परफेक्ट माप आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने मी डाळी घेतलेल्या आहेत। आपल्याला आता ही डाळ आहे ना गिरणीवरून छान अशी दळून आणायची आहे। 5 किलो पापडाची डाळ दळून आणलेली आहे आणि आता आपल्याला निम्म करून मळायचं आहे। मी अगोदर 2.5 किलो मळणार आहे। आपल्याला त्याच्यामधले ना अर्धा किलोची पिठी ठेवायची, पण निम्म करून आपल्याला मळायचं आहे। पहा आता मी तर छान असं सुजीच्या चाळणीने पीठ चाळून घेतलेलं आहे। पहा इथं पापड आपले पांढरे शुभ्र कसे होतील याच्या छोट्या टिप्स सांगणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। पहा अशा पापडाचं पीठ आहे ना कधी पण बारीक दळून आणायचं। याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। मीठ आपल्या अंदाजे चवीपुरतं टाकून घ्यायचं। पापड मसाल्याची पुडी घेतलेली आहे, ही पण आपल्याला टाकून घ्यायची। हे पीठ आहे ना 2 किलोपेक्षा जास्त आहे। हे सर्व पुडी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। पहा मी इथे घेतलेला आहे फुलसोडा। फुलसोडा घातल्याने काय होतं माहिती का, आपले पापड आहेत ना छान फुगतात बी आणि पापड आहेत ना तळल्याच्या नंतर एकदम मऊ होतात, तोंडात टाकताच विरघळतात। पापड बनवताना ना फुलसोडा घालायला विसरू नका, आवर्जून फुलसोडा घाला। पहा मी इथं 2 चमचे घेतलेला, पोहे खायचा आहे ना 2 चमचे घेतलेला आहे। हा पण आपल्याला फुलसोडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। याला फुलसोडा पण म्हणतात आणि पापड खार सुद्धा म्हणतात। अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे। आता छान आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या पापडाचं पीठ मळताना ना आपल्याला इथं पातळ मळायचं नाही, एकदम घट्ट निब्बर गोळा बनवून घ्यायचा आहे पापडाचा। पीठ आपण मळून घेतलं ना निब्बर, आपल्याला 2 ते 3 तास छान असं पीठ भिजून द्यायचं आहे। त्यामुळं आपल्याला इथं निब्बर पीठ मळायचं आहे। निब्बर पीठ मळलं ना तरच पापड आपले इथं छान होतात। पातळ पीठ झालं ना तर पापड आपले लाटता येत नाहीत व्यवस्थित। याच्यामध्ये ना आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं, थोडं करून, जास्त एकखटी पाणी घालायचं नाही। अशा पद्धतीने ना मी घट्टसा गोळा बनवून घेतलेला आहे। आपलं 5 किलो पीठ होतं ना त्यामधलं आपल्याला ना 1 किलोला कमी एवढी पिठी ठेवायची आणि बाकीचं सगळं पीठ आहे ना मळून घ्यायचं। माझं हे 2 किलोच्या पुढं पीठ आहे आणि त्याला मी 1 मसाला पुडी घातलेली आहे। गावाकडच्या माणसांना जास्त मसाला आवडत नाही तर किलोलाच 1 पुडी घालतात, पण मी इथं 2 किलोपेक्षा जास्त माझं पीठ आहे त्याला मी 1 किलो ते 1 पुडी घातलेली आहे। आता छान निब्बर मी गोळा मळून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा कॅरी बॅगमध्ये ना हा गोळा पिठाचा ठेवून घ्यायचा आणि पीठ आहे ना 3 ते 4 तास आपल्याला छान भिजून द्यायचं। जेवढं आपलं हे पीठ इथं जास्त वेळ भिजल ना तेवढे आपले पापड आहेत ना छान होतात। आपले 1 वर्षभर टिकण्यासाठी ना पापड आहेत ना जास्त बनवावं लागतात। गावाकडं वर्षभर टिकले पाहिजेत, परत पापड करणं होत नाही। असं पापडाचं इथं पीठ भिजलेलं आहे, होऊ शकतं तुम्हाला वाटत असेल ते वरून खरपजलंय, पण आहे ना आता आपल्याला पीठ आहे ना तेल लावून आहे ना छान आणखीन मळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपला घरामध्ये वरुटा असतो पाट्यावरचा, ह्या वरुट्याने ना असं चिचून घ्यायचं। ह्या वरुट्याने पीठ चिचून घेतलं ना पापडाचं खूप छान पीठ मऊ होतं इथं आणि आपल्याला तेल लावून छान आता याने ना चिचून घ्यायचं आहे आणि नंतर गोल गोट्या बनवून पापड लाटून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने ना चिचून घेतलेला आहे आणि छान पीठ मऊ केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि मऊ झालेला आहे. आणि आता आपल्याला ना याच्या गोल गोल गोट्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला गोट्यासुद्धा बनवल्यावर मी दाखवणार आहे मी कशा पद्धतीने गोट्या बनवल्यात. लहान मोठे पापड अशा पद्धतीने, लय मोठे पण पापड नाही बनवायचे आणि लहान पण नाही, त्याच पद्धतीने आपल्याला इथं गोट्या बनवून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे कॅरी बॅग असते साखरेची कशाची पण आपली कॅरी बॅग असते ना, ह्या कॅरी बॅगमध्ये ह्या गोट्या ठेवायच्या, जेणेकरून आपल्या गोट्या अशा वरती ठेवल्या ना खरपजल्या जाणार नाहीत. त्यामुळं कधी पण अशा गोट्या बनवल्या ना पिशवीत ठेवायच्या. वरती मोकळं जर ठेवल्या तर खरपजल्या, आपले पापड इथं लाटताना ना व्यवस्थित येत नाहीत, चिरटल्या जातात. त्यामुळं पिशवीतच ठेवायचं. आता मी तुम्हाला एक पापड लाटून दाखवते. अशा पद्धतीने ना कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचं आणि पापड आहेत ना हलगत हाताने ना आपल्याला गोल असे लाटून घ्यायचे. तर आधीमध्ये ना पिठामध्ये बुडून घ्यायचं, जेणेकरून असे खाली चिकटणार नाहीत. अशा पद्धतीनं गोलजरीत मी पापड लाटून घेतलेला आहे. आणि आपल्याला इथं जाड ठेवायचा नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही, मिडियमच. आणि सगळीकडून सारखा लाटून ठेवायचा, काही ठिकाणी जाड काही ठिकाणी पातळ, अशा पद्धतीने नाही लाटायचा. सगळीकडून सारखा एकसारखा आला पाहिजे. आणि ही याच्यावरती अशी थोडी थोडी पिठी राहते ना, 10-15 पापड असे एकावर एक ठेवले ना तरी पिठीसुद्धा मुरते आणि असे पांढरे पडत नाही. सर्व पापड माझे इथे आहेत ना लाटून वाळून पण झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, मी लाटताना सुद्धा तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आणि सर्व पापड लाटून आहेत ना मी घरामध्ये ना फॅनखाली पापड टाकायचे. आपण लाटताना ना कधीच उन्हामध्ये लगेच पापड टाकायचे नाहीत. उन्हामध्ये लगेच जर पापड टाकले ना आपल्या पापडाचा पटकन भुगा होतो. त्यामुळं कधीच पापड लाटून उन्हामध्ये वाळायला घालायचे नाहीत. आपल्या घरामध्ये फॅनखाली पापड वाळायला घालायचे. आणि छान असे फॅनखाली पापड सुकले ना दुसऱ्या दिवशी सकाळी कवळं ऊन असतं ना, ते पापडाला फक्त 1 ते 1.5 तास द्यायचं कवळं ऊन. आणि त्या कवळ्या उन्हामध्येच पापड आपल्याला हे करून घ्यायचे, वाळून घ्यायचे. तर जास्त कडक उन्हामध्ये सुद्धा पापड इथं वाळून घ्यायचे नाहीत. जास्त कडक उन्हामध्ये लय वेळ जर आपण पापड ठेवले ना तर आपल्या पापडाचा इथं भुगा होतो. त्यामुळे आपल्याला कवळ्या उन्हामध्ये ना फक्त 1 ते 1.5 तासच पापड वाळून घ्यायचे. कवळ्या उन्हामध्ये पापड वाळून घेतले ना तर आपल्याला 1 वर्ष आपल्या पापडाला अजिबात कसलीच जाळी लागत नाही, बुरशी लागत नाही आणि आपले पापड इथं खराब होत नाहीत. आणि खायलासुद्धा असे जरा जाळी वगैरे जर लागली ना पापडला नाही वाळल्यामुळं तर कडवटपणा तयार होतो. त्यामुळं मस्त असे पापड माझे इथं तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, अजिबात उरलेले सुद्धा नाहीत. कशी वाटली माझी इथं पापडाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.